राम राम मंडळी. तुम्हाला सांगायचं म्हणजे अमेरिकेत काय मिळत नाही असं नाही. आणि हा कसा आहे, फ्रोझन सेक्शन आहे. लोक काय करतात माहिती काय, बाहेरगावी कुठं ट्रिपला चाललं तर ह्यातल्या काही गोष्टी घेऊन जातात. जसं की पराठा असू दे, चपाती असू दे, नाहीतर समोसा असू दे. नुसतं तळलं भाजलं झाला, विषय संपला. कारण कसं आहे माहिती काय, बाहेर गेलं की चांगल्या गोष्टी मिळतीलच खायला असं नाही ना. त्याच्यामुळे लई राडा घालत बसायचा नसतोय. आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती काय, आता मेन म्हणजे भाकरी बी मिळायला चालू झाल्या हो. आणि भाकरी मिळाली म्हणजे विषय संपला हो. ज्यांना भाकरी करता येत नाही त्यांचा नुसतं आणायची, गरम करायची आणि खायची. त्यामध्ये नाचणीची बी आहे, ज्वारीची आहे आणि बाजरीची आहे. आणि मेन म्हणजे आपली ज्वारीची भाकरी तिथं फ्रेश जरी मागवली, नाही म्हणलं तर $2 तरी येत्या. आणि हे बघा, ते 4-5 असतील ह्या भाकऱ्या, त्या पण फ्रोझन, तर $5.99 होत्या. म्हणजे आपली भाकरी इथे किती महाग आहे बघितलं असं काय. म्हणजे ज्यांना भाकरी येत नाही त्यांनी फक्त ही भाकरी आणायची आणि गरम करून खायची. पण ह्या रोज गोष्टी खाण्यासाठी चांगल्या नाहीत. कधीतरी आपलं चेंज म्हणून ठीक आहे. पण